भारत बंद हे नाव ऐकल्या क्षणी आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? असं काहीतरी रिझन, जसं वार, क्लायमेट चेंज, पॉलिटिकल इश्यू किंवा जे काही स्ट्राईक्स आपण म्हणतो, बरोबर? पण हे सगळं तर असूच शकतं, पण एक अजून अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपला देश कदाचित बंद पडू शकतो. आता हे तुम्हाला माहिती आहे का? नाही तर थोडं नीट ऐकून घ्या. महत्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये अशा 5 कंपन्या आहेत ज्या बंद तर कदाचित नाहीत होणार, पण जर चुकून बंद झाल्या तर देश ठप्प करू शकतात. आणि होय मित्रांनो, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची कंपनी आहे एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड, जी भारताच्या एकूण इलेक्ट्रिसिटी जनरेट पैकी 25% वीज एकटी निर्माण करते. म्हणजे ही जर बंद झाली तर 50%हून अधिक व्यवसाय बंद पडू शकतात त्याच्यामध्ये. दुसरी कंपनी म्हणजे एसबीआय, ज्या बँकेमध्ये 50 कोटी भारतीयांची खाती आहेत, आणि ही बँक जर बंद झाली तर लाखो कोटी रुपये अडकतील आणि भारतीय व्यवस्थेला खूप मोठा फटका बसू शकतो. तिसरी कंपनी आहे LIC. मित्रांनो, ज्याची पॉलिसी दर 100 पैकी 20 जणांकडे असते. LIC कडे एकूण 30 कोटी पॉलिसी आहेत आणि 13 लाख एजंट्स आहेत. ही कंपनी जर चुकून पण बंद झाली तर लोकांचा विश्वास आणि विमा क्षेत्र दोन्ही पण कोसळू शकतात. चौथी कंपनी आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ज्यांच्या मालकीचे 60,000 पेट्रोल पंप आहेत. ही कंपनी जर बंद झाली तर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम कोलमडेल आणि याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा येईल. पाचवी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, ज्याचा जिओ कंपनीवर भारताचा मोठा भाग अवलंबून आहे टेलिकॉम सेक्टर मधला. जर हे बंद झाले तर तुम्ही विचारही करू शकत नाही की नेटवर्क मिळणार नाही, फोन लागणार नाही आणि जवळपास निम्मा देश यामुळे थांबू शकतो. तर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली कंपनी अशी वाटते की जी भारतीय अर्थव्यवस्थेला हादरवू शकते, की जे ह्या लिस्ट मध्ये नाहीये, ते खाली कमेंट करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.